करत नाही. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मी एका व्हेज रेस्टॉरंट मध्ये जातो. मेनू कार्ड मध्ये आहे डाळ भात, पापड, लोणचं, पुरी भाजी, उसळ पाव, खिमा पाव. नाही, मी बघत होतो तुमचं लक्ष आहे का. तेच मी बोललो, खिमा पाव पण असेल व्हेज मध्ये. खिमा पाव, चिकन चिकन व्हेज खिमा नाही, चिकन खिमा भेटेल व्हेज मध्ये. आणि मी व्हेज रेस्टॉरंट मध्ये जातो आणि बसतो आणि तो मला मेन्यू कार्ड आणून देतो. आणि जेव्हा तो मेन्यू कार्ड आणून देतो, मी मेन्यू कार्ड वाचतो आणि त्याला बोलतो, दो मस्त चिकन कबाब पाव, हरियाली कबाब पाव लेके आना, हरभरा कबाब पाव, चिकन हरभरा, काय भराभरा की हराभरा, हराभरा, हराभरा चिकन कबाब पाव लेके आना. तर तो आता आणून देईल का नाही? हा, मी रडीन, मी डोकं आपटीन त्या टेबलावर. हा, मी बोलेन जा मॅनेजरला बोलून आण आत्ताच्या आत्ता. हा, का नाही देणार? कारण जे मी मागत आहे ते पहिली गोष्ट मेन्यू कार्ड मध्ये नाहीच आहे. तर हा जो विश्वासाचा आत्मा पण आहे ना, हा तुम्हाला माहिती आहे, जे बायबलमध्ये, जे बायबल मेन्यू कार्ड आम्हाला दिलंय ना, त्याच्यामध्ये जे काही आहे ना, तेच तो तुम्हाला देऊ शकतो. जर तुम्ही बोलाल धन्यवाद येशू, कोणाचा तरी कोणाला तरी गेलाय, तर तो नाही जाणार. धन्यवाद येशू, नोकरी कोणाची गेली आहे, तर ती नाही जाणार. कारण त्या वचनामध्ये जे मेन्यू मध्ये नाही आहे ते तुम्ही ऑर्डर केलं तर सेवक आणून देईल का? पहिली गोष्ट तर विश्वासाचा आत्मा कसा काम करतो, जेव्हा मी बोलते असं असं नाही, असं केल्याने होईल का? ब्रदर, आपका भी होटल था ना, तो गेस्ट आता था, आप मेन्यू कार्ड देता था, तो मेन्यू कार्ड पे गेस्ट देखता था, नेवेल ऐसा बोलता था, जब तक वो बोलेगा नहीं तब तक आप लेके आएगा. अगर समझो वो एक बार बोला, आप लेके आएगा, दूसरी बार भी बोला, लेके आएगा. अगर वो 10 बार ऑर्डर देता है, आप उसको मना करेगा कि आप जाएगा ही जाएगा. तो उसी तरह वो जो विश्वासाचा जो आत्मा आहे, तो त्याच प्रकारे तुम्ही त्या ह्या मेन्यू कार्ड मधनं किती वेळ आपण सांगितलं ना, तर त्याला जायचंच आहे. तो जेवायला बसणार नाही. तो बोलणार नाही विश्वासाचा आत्मा की आता मला टाइम नाही, मी जाणार नाही कारण मी गणेशच्या घरी आहे. असं नाही बोलणार की मी गणेशच्या घरी आहे, आता मी रिंकलच्या घरी जाणार नाही, दुपारी मी रिंकलच्या घरी जातो. असं आहे का? कारण प्रत्येकाला ज्याचा त्याचा विश्वासाचा आत्मा दिलाय. पण हा फक्त तेव्हाच काम करतो, पहिली गोष्ट तर जेव्हा तुम्ही तोंड, आणि दुसरी गोष्ट तर त्याच्या मेनू कार्ड मधनं सांगता. लिखा, विश्वासाचा आत्मा, विश्वासाचा आत्मा विश्वासाचा आत्मा हा फक्त माझ्या बोलण्याद्वारेच कार्य करतो. विश्वासाचा आत्मा असू दे, नेट हे ते रेकॉर्डिंगला पण टाक. विश्वासाचा आत्मा काय लिहिलं? कधीही ज्या गोष्टी
ज्या गोष्टी किंवा जो देवाचा शब्द किंवा जो देवाचा शब्द केवळ माझ्या मनात आहे, केवळ माझ्या मनात आहे, तर तो कार्य करू शकत नाही. तर तो विश्वासाचा आत्मा केवळ त्याच गोष्टी पुरवतो, केवळ त्याच गोष्टी पुरवतो जे जे प्रभूच्या मेनू कार्डमध्ये जे प्रभूच्या मेनू कार्डमध्ये म्हणजेच देवाच्या शब्दांमध्ये आहे. एक लाईन सोडून लिहा. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे मी जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जातो, मी जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जातो व तेथील वेटर तेथील वेटर मला मेनू कार्ड आणून देतो, तेथील वेटर मला मेनू कार्ड आणून देतो आणि मी जेव्हा मेनू कार्ड मधील ऑर्डर देतो आणि मी जेव्हा मेनू कार्ड मधील ऑर्डर देतो, तेव्हा मी चिंता करत बसत नाही किंवा किचनमध्ये जाऊन स्वतः जेवण बनवत नाही. जातात तुम्ही हॉटेलमध्ये किचनमध्ये जेवण बनवत किंवा किचनमध्ये जाऊन मी स्वतः जेवण बनवत नाही, तर मी विश्वास ठेवते, तर मी विश्वास ठेवतो की जे काही मी माझ्या मुखाने बोललो आहे, जे काही मी माझ्या मुखाने सेवक वेटरला बोललो आहे, वेटरला बोललो आहे, ते वेटर ते वेटर मला न नाकारता मला न नाकारता माझ्यासाठी घेऊन येणारच आहे, माझ्यासाठी घेऊन न नाकारता माझ्यासाठी घेऊन येणारच आहे असा विश्वास धरतो. त्याचप्रमाणे
जेव्हा मी कोणत्याही गोष्टीसाठी ज्या प्रभूच्या वचनानुसार आहेत, कोणत्याही गोष्टीसाठी ज्या प्रभूच्या वचनानुसार आहेत, विश्वास धरतो, विश्वास धरतो आणि बोलतो, विश्वास धरतो आणि बोलतो, तेव्हा विश्वासाचा आत्मा जो आमचा सेवक आहे, जो आमचा सेवक आहे, तो आमच्यासाठी ती गोष्ट अस्तित्वात आणतो. आमच्यासाठी ती गोष्ट आमच्यासाठी ती गोष्ट अस्तित्वात आणतो. विश्वासाचा आत्मा कधीही देवाच्या मुलांना, विश्वासाचा आत्मा कधीही देवाच्या मुलांना नाकारत नाही, तर ज्याप्रमाणे हॉटेलमधील वेटर, तर ज्याप्रमाणे हॉटेलमधील वेटर जे जे सांगितले जाते, जे जे सांगितले जाते त्यानुसार न थकता, न थकता व न नाकारता, न थकता व न नाकारता सेवा करतात, सेवा करतात. त्याप्रमाणेच त्याप्रमाणेच विश्वासाचा आत्मा, त्याप्रमाणेच विश्वासाचा आत्मा आमच्या मुखातील शब्दाप्रमाणे, आमच्या मुखातील शब्दाप्रमाणे जे देवाच्या वचनानुसार आहेत, जे देवाच्या वचनानुसार आहेत, जे देवाच्या वचनानुसार आहेत, ते आणून देतो, ते आणून देतो. विश्वासाचा आत्मा हा कधीही, विश्वासाचा आत्मा हा कधीही चिंतेच्या चिंतेच्या व भीतीच्या, चिंतेच्या, भीतीच्या व अविश्वासाच्या
चिंतेच्या, भीतीच्या व अविश्वासाच्या आत्म्याबरोबर कार्य करू शकत नाही. कार्य करू शकत नाही. विश्वासाचा आत्मा शांतीच्या व आनंदाच्या हृदयाच्या वातावरणात कार्य करतो. तुम्ही कधी पाहिलंय का? तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन बसले आणि त्याला ऑर्डर दिली 2 पुरी भाजी आणि तो गेला, बरोबर? गेल्यानंतर सारखं मी जरा बघून येतो. काय वाटते याच्यामध्ये? काय आहे? आनंद आहे, शांती आहे, का चिंता आणि भीती आहे? तो वेटर पण विचार करेल की नक्की काय करतोय हा. जो हॉटेलचा मालक आहे तो पण बोलेल नक्की काय चाललंय. आणि विश्वासाचा आत्मा जिथे चिंता आहे, तिला काढ, वायर खेचते, वायर पकडते. विश्वासाचा आत्मा जिथे चिंता आहे आणि जिथे भीती आहे तिथे तो कधीही काम करत नाही. बाजूवाल्याला बोला, चिंता आहे, भीती आहे, तर विश्वासाचा आत्मा काम नाही करत. परत बोला, चिंता आहे, भीती आहे, तर विश्वासाचा आत्मा सेवा नाही करणार. चिंता आणि भीती आहे तर विश्वासाचा आत्मा काम नाही करणार. पण जर शांती आणि आनंदाचं वातावरण आहे तर विश्वासाचा आत्मा काम करणार. बोला, शांती आणि आनंदाचं वातावरण आहे तर विश्वासाचा आत्मा काम करतो. समजते तुम्हाला? कारण विश्वासाच्या आत्म्याला सुद्धा वातावरण पाहिजे. विश्वासाच्या आत्म्याला पण काय पाहिजे? उदाहरण, येशू काल कोणीतरी शिकवलं ना की त्या मुलीला उठवायला गेला, तेव्हा ते बाकीचे होते, त्यांनी काय केलं? कारण तिथे जर विश्वासाचा आत्मा काम करणं गरजेचं आहे तर भीती, चिंता, रडगाणं, ओक्साबोक्षी रडणारे त्यांना हाकलायला लागेल. कारण त्यांच्यात जे शांती आणि आनंद नाही आहे, चिंता, दुःख आहे, संशय आहे, ते त्या विश्वासाच्या आत्म्याला स्टॉप करतात. बरोबर आहे? म्हणजे विश्वासाचा आत्मा प्रत्येकाची सेवा करण्यासाठी नेहमी तयार आहे. इथे लिहिलं ना की तुमच्यापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणारा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल आताच जेवायला बस? कोण आहे का? म्हणजे स्वतःचं काम करून घेणार का नाही घेणार? जो सेवक आहे, काय झालं? जो सेवक आहे तो स्वतःचं काम करून बरोबर घेणार, कारण तो सेवक आहे. मालक आहे, तो सेवक आहे, तो काम करून तर घेणार. मग तसंच विश्वासाचा आत्मा पण तो आमची सेवा करतो. लक्षात ठेवा, तो आमचा नोकर नाही तर तुम्ही दादागिरी करा, रे चल ते घेऊन ये. तो प्रेम आहे, बरोबर आहे का नाही? आणि तो प्रभूचाच आत्मा आहे. विश्वासाचा आत्मा सुद्धा प्रभूपासूनच आहे. आणि तो प्रेमाने, जसं देवदूत आमची सेवा करतात तसं ते पण आमचा मुलाच्या दृष्टीने सेवा म्हणजे प्रेमाने आमची काळजी घेतात. पण हा तेव्हाच काम करतो जेव्हा ह्याला तुमच्या मुखातला
काय भेटतो? मग आतापर्यंत काम दिलं त्याला का असंच ठेवलंय? तो थकत नाही. जर तुम्ही त्याला बोलले, अरे समृद्धीसाठी समृद्धी आली, लगेच बोलले आरोग्य, तो असं नाही बोलणार का मला आता काम आहे, आता मी बस झाला, आता पुढच्या वर्षी येईन. तसं नाही बोलत. तर तो हर टाइमाला आमच्या सेवा करायला रेडी आहे. पण तो सेवा अशी नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही त्याला काय देत नाही? शब्द देत नाही आणि अंतःकरणाचा विश्वास देत नाही. कारण त्याला 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे अंतःकरणातला विश्वास आणि दुसरं म्हणजे शब्द. समजते तुम्हाला? लिहा. विश्वासाचा आत्मा विश्वासाचा आत्मा जेव्हा मी माझ्या अंतःकरणातला विश्वास जेव्हा मी माझ्या अंतःकरणातला विश्वास व माझ्या मुखातील शब्द अंतःकरणातला विश्वास व माझ्या मुखातील शब्द याद्वारेच केवळ काम करतो. हालेलुया. तर आपण जाऊया रोमकरास अध्याय 10 वचन 10. तर आता विश्वासाचा आत्मा सर्वांकडे आहे का नाही आहे? सेवक आहे का नाही आहे? पण तो काम केव्हा करतो? जर वेज मध्ये तंदुरी मागाल तर आणून देईल वेटर? नाही देणार. हे मी का सांगतो माहितीये? कधी कधी मनुष्य जे बायबल मध्ये नाही ते पण मागतो. जर तो म्हणेल धन्यवाद येशू, ती जी बाई आहे ना, तिचा नवरा मला भेटलेला आहे. होते होते म्हणून मी बोलतोय, हे होते. विश्वास मला तो भेटलाय भेटलाय भेटलाय. कारण हे कुठे वापरत आहे? अंधाराच्या राज्यासाठी. पण ते काम करेल का? कारण सेवक फक्त कोणता मेनू कार्ड मध्ये आहे ना तेच देणार. तुम्ही त्याला काय पण सांगितलं नाही देणार तुम्हाला तो. बरोबर आहे का नाही? राशीष भाऊ तुम्ही चिंतित झाले ते एवढे काय झालं तुम्हाला? मेनू कार्ड मधलंच मागता ना. बाहेरचं कोण नाही मागत ना. बाहेरचं जर मागितलं तर तो विश्वासाचा आत्मा काम नाही करणार. नाही तर कोण बोलेल मला विश्वास आहे त्या बाईचं घर उद्ध्वस्त होणार आहे, काम नाही करणार. ते उलट तुमचंच होणार. कारण विश्वासाचा आत्मा कधीही कोणाचा नाश करायला आलेला नाही आणि तो देवाच्या विरोधात कार्य करू शकत. जे त्याच्या मेनू मध्ये आहे, बायबल मध्ये आहे, तेच तुम्हाला भेटणार. तेच घेऊन जेव्हा तुम्ही बोलणार, ऑर्डर देणार, येणार. जर तुम्ही ऑर्डर देता धन्यवाद येशू, तुला बसलेल्या माराने मी पूर्णपणे बरी झाली आणि शांतीत आनंदात राहतात. आता गेला विश्वासाचा आत्मा त्याचं काम करायला. काम तर करणार आहे, त्याचं काम चालू आहे. पण जर तुम्ही दुसरं काही बोलले तो बोलेल हा काय बोलतो, कोणती भाषा बोलतो, समजत नाही. आणि जर कार्ड बायबल मध्ये बघून असं पण केलं तरी तो काय करणार? काम करणार का? नाही करणार. मग आम्हाला फक्त बोलायची गरज आहे, बाकी करणारा विश्वास धरून जेव्हा आम्ही बोलतो
तेव्हा बाकीचं विश्वासाचा आत्मा तर करणारच आहे. काय वाटते, करेल का नाही करेल? करतोच. जो कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो. जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो अंतकरणाने का मनाने विश्वास? हा, मग जो व्यक्ती अंतकरणाने विश्वास ठेवतो तो कधीच त्याच्या इंद्रियावर विश्वास नाही ठेवत, आणि जो इंद्रियावर विश्वास ठेवतो तो कधीच अंतकरणामध्ये विश्वास ठेवत नाही. बरोबर आहे का नाही? इथे काय लिहिलंय? अंतकरणात विश्वास ठेवतो का अंतकरणाने विश्वास ठेवतो? म्हणजे तिथे हे नाही लिहिलंय विश्वास जमा करतो, तिथे लिहिलंय जो जमा केलाय तो वापरतो. काय लिहिलंय तिथे? हे नाही लिहिलंय की तो अंतकरणात जमा करतो, तर तिथे लिहिलंय तो अंतकरणात नौगाडा. इथे लिहिलंय अंतकरणाने विश्वास ठेव की अंतकरणात विश्वास ठेव, आणि तिथे काय लिहिलंय? अंतकरणात ठेव, आणि अंतकरणात ठेवलेला विश्वास अंतकरणाने वापर. समजतं का नाही समजतं? काय झालं लवीना, काय झालं तुला? इथे प्रभू सांगतो जेव्हा तू कबूल करतो तेव्हा तुझ्या अंतकरणात येतो, आणि जेव्हा अंतकरणात विश्वास येतो तो विश्वास पण तू अंतकरणानेच वापरू शकतो, मनाने तू कधी वापरू शकत. म्हणजे अंतकरणात आलेला विश्वास हा अंतकरणाने तू ठेव आणि मुखाने कबूल कर. समजतंय का नाही समजत? समजलं? तर अंतकरणाने विश्वास ठेवतो म्हणजे जो विश्वास आहे तो तो कार्यात घालण्यासाठी सुद्धा तो आता स्वतःच्या इंद्रियाचा वापर करत नाही. मनाने नाही चालत, तर तो कशाने चालतो? अंतकरणाने. आणि जो व्यक्ती अंतकरणाच्या विश्वासाने चालतो तो त्याची इंद्रिय नाही वापरत. पण जो इंद्रियाच्या विश्वासाने चालतो, एक कोणतेही इंद्रिय वापरतो, तर तो अंतकरणाच्या विश्वासाने चालत नाही. समजते तुम्हाला? मग उदाहरण, जर मी आता तुम्हाला प्रश्न केला की तुम्हामध्ये कोणता आत्मा आहे, काल माझ्याकडे एक बहीण आलेली, सांगणार नाही कोण, एक काय भरपूर आल्या, आणि ते सांगतात आमच्यामध्ये 7 आहेत, आमच्यामध्ये 49 आहेत आत्मे. कोणी सांगितलं? कोणीतरी सांगितलं. आणि ज्यांनी कोणी सांगितलं, मी तर बोलतो बाबा तो सैतानाचं काम करत आहे का येशूचं काम करत आहे? आणि त्याच गोष्टीवर विश्वास ठेवल्याने तिच्या जीवनात काय चाललेलं, सर्व उद्ध्वस्त व्हायला चालू झालं. तर मी बोललो 7 आत्मे हे आहेच नाहीत. पहिली गोष्ट तर तुमच्यात काय वाटते, 7 आत्मे असलेला माणूस इथे बसून 2 दिवसभर वचन ऐकेल? हा, इथे राहणारच नाही, कारण त्याला वचन आवडणारच नाही. बरोबर आहे का नाही? आता इथे ज्याला इथे बाहेर जे लोक फिरतात, काय वाटते मग त्याच्यात किती आत्मे आहेत? हा, तो ॲरॉन कुठे गेला? ॲरॉन डेरॉन कुठे आहे? बाहेर काय आहे? आता हा जर बसला नाही तर काय बोलणार, ह्याच्यात पण 15-20 आत्मे आहेत. हा, कारण इथे जर तुम्ही वचन ऐकत आहात मन लावून, तर लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये फक्त पवित्र आत्मा आहे. अनेक लोक आहेत जे कदाचित वचन ऐकायला येतात, परंतु त्यांचं लक्ष त्या वचनावर लागत नाही. आणि वचनावर लक्ष केव्हा लागू शकते माहितीये तुम्हाला? जेव्हा तुम्हाला स्वतः पवित्र आत्मा मदत करतो. मग जर तुम्ही इथे आल्यावर तुमचं लक्ष बरोबर वचनावर केंद्रित आहे, वचन तुम्हाला समजते आहे, तर याचा अर्थ तुमच्यात दुष्ट आत्मा आहे का पवित्र आत्मा आहे? पवित्र आत्मा आहे.
बरोबर आहे का नाही? मग अंतःकरणाने जेव्हा माणूस विश्वास ठेवतो, तर त्याला फक्त काय आहे, त्याच्याकडे शब्द आहे, दुसरा काहीच पुरावा नाही आहे. फक्त देवाचा शब्द आहे. जर मी बोललो तुमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, पुरावा स्पर्श होतो. बघा, पवित्र आत्म्याला टच करा, कुठल्या बाजूला गेलाय बघा, कुठे आहे पवित्र आत्मा, हात लावून बघा. वातल्या भाऊ बघा, कुठे दिसतो? ललिता सिस्टर, पवित्र आत्मा कुठे आहे का बघा, कोणत्या बाजूला गेलाय बघा, कुठे गेलाय, जाणवते का? पण तरी पण जेव्हा मी बोलतो की माझ्यात पवित्र आत्मा आहे, तर मी त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी मी कोणत्याही इंद्रियाचा वापर करत नाही, तर माझ्याकडे एकच पुरावा आहे, तो म्हणजे देवाचा शब्द. मग मला भले ते जाणवो का मला नाही जाणवो, मला स्पर्श हो का मला स्पर्श नाही हो, बरोबर आहे का नाही? मग जेव्हा मी बोलतो की मी अंतःकरणाने विश्वास ठेवतो, तर त्यावेळेला मला इंद्रियाचा वापर करणं गरजेचं आहे. इंद्रिय गरजेचीच नाही आहेत, कारण इंद्रियांनी जर मी चालतो तर तो विश्वासच नाहीये, बरोबर का नाही? मग मनाचा विश्वास जो ठेवतो तो काय करतो नेहमी? इंद्रियावर. म्हणजे उदाहरण, कदाचित रिन्सी आता वचन बोलेल, धन्यवाद येशू, बरी झाली बरी झाली बरी झाली बरी झाली बरी झाली, पण ती काय बोलते माहितीये का? पाय बरा होण्यासाठी. पण दुसरा बोलतो की मला माहिती नाही पाय बरा आहे का, हात बरा आहे का, काय बरा आहे, पण मी वचनात लिहिलंय म्हणून मी विश्वास ठेवतो की मी बरा झालोय आणि आता मी बोलतो. मग हा कशावर विश्वास ठेवून बोलतो? इंद्रियावर का याच्या अंतःकरणातच विश्वास आहे? कारण तो कशावर विश्वास ठेवतो? देवाच्या शब्दावर. आणि एक माणूस जेव्हा देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो, तर त्याचा विश्वास आता तो अंतःकरणाचा आहे. आणि अंतःकरणाचा विश्वास जो ठेवतो, प्रभू सांगतो तो नीतिमान ठरतो आणि नंतर तो मुखाने तर त्याचे त्याचे तारण होते. आपण एक वचन बघूया, करंतिकरास दुसरे पत्र अध्याय 5 वचन 7 मध्ये बघू. पाच सात. बोला, वाचा. भूक लागली, घसा सुकला का काय? नाही ना? आता आम्ही फाउंटनचा आम्ही विश्वासाने चालतो. आम्ही कोण? आम्ही आम्ही बाजूवाल्याला विचारा, तुम्ही पण आहे? विचारा विचारा विचारा, तुम्ही पण आहे काय? का भूक लागली तुम्हाला? आम्ही 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 विश्वासाने चालतो. आम्ही विश्वास ठेवतो का चालतो? आम्ही विश्वास ठेवतो का विश्वास चालतो? कारण विश्वासाने म्हणजे अगोदर विश्वास जो माझ्या हृदयात आहे, तो आता मी इथे वापरतो आणि त्याने चालतो. पुढे डोळ्यांनी दिसते. डोळ्यांनी नाही, डोळ्यांनी. डोळ्यांनी दिसते. डोळ्यांनी. ठीक आहे ठीक आहे, डोळ्यांनी. डोळ्यांनी दिसते. डोळ्यांनी त्याप्रमाणेच चालतो. राजेश भाऊ, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालतो का जे डोळ्यांनी दिसत नाही त्याप्रमाणे चालतो? हा, मग डोळे काढायचे आजपासून. मॅलेंडा सुरी घेऊन ये, डोळे काढू. इथे लिहिले डोळ्यांनी चालत, मग डोळे काय कामाचे? काय? कोणाचे काढा? तुम्ही लास्टला बसले, पहिले इकडून चालू होईल.
मग त्यांचा बघाल आणि पळाल लास्टवर. मग आम्ही विश्वासाने चालतो पण डोळ्याने दिसते त्याप्रमाणे. हे चालणं म्हणजे काय? चालणं. किती लोक चालतात? बाजूला विचारा, चालतो का? चालतात. चालणं म्हणजे काय? आम्ही चालतो. तो म्हणतो आम्ही विश्वासाने चालतो, म्हणजे डोळे बंद, डोळ्यांनी दिसतं त्याच्यानी चालत नाही, डोळे बंद करून चालतो. चालणं म्हणजे काय? चालतो, चालतो. चालतो म्हणजे मी माझं जीवन जगतो. चालतो म्हणजे काय? मी माझं जीवन जगतो. दिवसभरात मी किती वेळा जगतो? दिवसभरात मी काय काय करतो? सकाळी उठतो, दात घासतो, अंघोळ करतो, कपडे घालतो, सर्व करतो. दुपारी जेवतो, सर्व गोष्टी करतो. पण मी पॉल सांगतो की मी माझ्या 24 तासात जे जीवन जगतो ते डोळ्याने नाही जगत. मग कशाने जगतो? चोवीस तासात बोलतो मी चालतो, म्हणजे मी जीवन तर जगत आहे, पण मी 24 तास माझे विश्वासाने जगत आहे. आणि विश्वास काय सांगतो? विश्वासाने चालतो म्हणजे कशाने चालतो? विश्वासामध्ये एकच पुरावा आहे. काय माहितीये? देवाचा शब्द. म्हणजे जेव्हा तो म्हणतो मी विश्वासाने चालतो, तो म्हणतो की मला जे वचन सांगते त्यानुसार मी माझं जीवन जगतो, पण जे मला डोळ्याने दिसते त्याप्रमाणे मी चालत नाही. उदाहरण, आता तुम्हाला फोन केला मी रात्री आणि बोललो अरे उद्या फिरायला जायचंय, सकाळी 10 वाजताची तिकीट आहे, तर तयार राहा. बरोबर? मग तुम्ही काय करणार? गपचूप झोपून जाणार लगेच, बरोबर का नाही? हा, काय करणार? आधा घंटा पहिला पॅक करणार का तेव्हाच पॅक करायला घेणार? तेव्हाच. मी तुम्हाला तिकीट दाखवलं, तिकीट दाखवलेलं, मी तुम्हाला कोणची ट्रेन दाखवली, कुठे जायचं ते तुम्हाला दाखवलं, ती जागा दाखवली, मग तुम्ही काय केलं? आता तुमच्याकडे तिकीट नाही, काय नाही, काय नाही, पण तुमचं जे हालचाल चालू झाली ती मी दिलेल्या शब्दाने काय झाली? चालू झाली. म्हणजे परमेश्वराचा शब्द जेव्हा तुमच्या जीवनात हालचाल चालवत आहे, तर तुम्ही कशाने चालता? विश्वासाने चालता. पण जेव्हा तुम्हाला दिसते, अनुभवता, स्पर्श करता, त्यानुसार तुमची हालचाल होत आहे, तर तुम्ही कशाने चालता? डोळ्याने चालता. बरोबर आहे का नाही? मग मी 24 तासात कशाने चालतो जास्त? जे दिसते त्याच्यानुसार माझी हालचाल होते शरीराची, का माझ्या शरीराची हालचाल जे देवाचा शब्द बोलतो त्यानुसार होते? काय वाटते? हा, जास्त करून हालचाल कशानुसार आहे? डोळ्याने दिसते त्यानुसार. बरोबर आहे का नाही? आणि म्हणून विश्वास तिथे काम करत, कारण लक्षात ठेवा विश्वासाचा आत्मा तेव्हाच काम करतो जेव्हा आम्ही विश्वासाने चालतो. म्हणजे काय? हे आमचं शरीर. अच्छा, विश्वास ठेवणं म्हणजे काय? विश्वास ठेवणं, राजेश भाऊ, विश्वास ठेवणं मी एक दिवस प्रभूला विचारलं की विश्वास ठेवणं म्हणजे काय?
तो सांगतो की मी जे तुला संदेश दिलाय त्यानुसार तू शरीराचा कोणताही अवयव चालव, म्हणजे तू विश्वास ठेवतो. जमा करणं नाही हा, ठेवणं. मी जे तुला संदेश दिला, संदेश म्हणजे देवाचा शब्द, तो संदेश दुसरा नाही हा, आता गडबड होईल. मी जे तुला वचन दिलं त्यानुसार तुझ्या शरीरामधला एकही अवयव त्यानुसार हलणं, म्हणजे तू काय करतो? विश्वास ठेवतो. उदाहरण, काल या बहिणीला मी बोललो, बोल तू येशूच्या घायाने बरी झाली. पण त्या वचनावर तिने नंतर काय केलं? शरीराला चालवलं का नाही चालवलं? मग तिने काय केला? विश्वास ठेवला. कशावर? कारण तिच्याकडे जे नॉलेज होतं ते तिला सांगत होतं की तुझं चालू नको, दुखेल. तिचे इंद्रिय सांगतात चालू नको, तू दुखेल. पण जेव्हा ती बोलते की नाही, येशूच्या घायाने मी बरी झाली, आणि त्यानंतर ती शरीराला हलवते, तर ती आता काय करते? काय करते? आणि तुम्ही कोणतंही वचन घ्या, देवाच्या वचनात दोन गोष्टी आहेत. काय माहितीये? एक देवाने माझ्यासाठी केली आणि दुसरी गोष्ट मला करायची. कोणतंही वचन घ्या, देवाने माझ्यासाठी ते काम पूर्ण केलं, दुसरी गोष्ट मला त्याच्यावर विश्वास ठेवून कृती करायची. बरोबर आहे का नाही? मग आणि प्रत्येक शब्दात एक ना एक कुठली तरी कृती आहे जी तुमच्या शरीराने करता येते. प्रत्येक शब्द, देवाचा कोणताही शब्द घ्या, त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये विश्वासासाठी कृती आहे जी तुम्ही शरीराने करू शकता. म्हणजे आत्म्यावर विश्वास ठेवण्यासाठी मला शरीराचा कृतीचा उपयोग करायला लागतो. म्हणजे आत्म्यामध्ये विश्वास ठेवण्यासाठी मला या शरीराच्या कृतीचा उपयोग करायला लागतोय. समजते तुम्हाला? आणि जर काहीच नसेल ना, तरी एक कृती तर नक्की असते. काय सांगा? जर काहीच नसेल, चालायचं नसेल, उड्या मारायच्या नसेल, तर एक कृती तर नक्कीच असते विश्वासाची. हा, जी शरीराने करता येते. कोणची असते? सिंपल आहे, धन्यवाद देणं. बरोबर आहे का नाही? धन्यवाद देणं पण ही काय आहे? शरीराची कृती आहे. ती दाखवते की तू विश्वास ठेवतो. बरोबर आहे? म्हणजे कोणत्याही गोष्टीला देवाच्या तुमच्या शरीर एक तरी असं हलते, तर तुम्ही काय करता? विश्वास ठेवला. समजत आहे का नाही आहे? पण विश्वास ठेवण्यासाठी विश्वास असणं पण गरजेचं आहे. मग आपल्याकडे तर शरीर आहे. सिंपल. आता इथे जेव्हा आम्ही स्तुती आराधना करतो, तुम्हाला देव दिसतो का? नाही दिसत. पण लगेच तुम्ही हात कधी कधी उचलता. बरोबर? ती कृती सांगते काय माहिती आहे? तुम्ही विश्वास ठेवला की देवाची उपस्थिती तिथे आहे, आणि लगेच तुमच्या जीवनात बदल व्हायला चालू पण होतो. तुम्ही तो अनुभव करता. जर मी एक पाऊल जरी असं उचलते ना, तरी मी काय करते माहिती आहे? विश्वास ठेवते. मी विश्वासाने चालायला लागली. कारण जेव्हा मला एक संदेश ऐकते, वचन, आणि त्यानुसार थोडं तरी माझं शरीर हलते, तर समजायचं मी आता लगेच त्याच्यावर विश्वासाने चालायला सुरुवात केली. कारण जर मला देव दिसत नाही, मग मला हात वर करायची गरज आहे का? पण जेव्हा मी हात वर जातात आहे, याचा अर्थ मी सुरुवात केली कशाने चालायला? विश्वासाने चालायला. बरोबर आहे का नाही? मग आमच्या जीवनात आम्ही किती वेळा विश्वासाने चालतो? जेव्हा देवाचा शब्द ऐकतो, माझ्या शरीरातला एकही गोष्ट त्यानुसार जुळते, हालचाल करते, तेव्हा मी कशाने चालतो? पण जोपर्यंत मला डोळ्यांनी दिसते, सावयो तिथे आहे म्हणून सावयेला पकडून घेऊन येतो, चल, तर मी आता कशाने चालतोय? इंद्रियाने. पण बाजूला तिथे जातो आणि बोलतो, दिव्य दूत चला माझ्या बरोबर. आता मी काय करतो? कारण विश्वासासाठी तुम्हाला शरीर तर तुमचं गॅरंटी आहे, हलणार म्हणजे हलणार. उदाहरण, अब्राहमाला जेव्हा सांगितलं
तू जाऊन तारे मोज. काय मोज? तर त्याला कशाचा वापर करावा लागला? डोळ्याचा, हृदयाचा आणि डोळ्याचा ना. डोळ्यांनी तारे बघायला लागले. म्हणजे शरीर बघायला चालू केलं. बरोबर. जेव्हा अब्रामाला सांगितलं तुझ्या पायाला लागणारे कण मोज, कशाचा वापर केला? पायाचा. म्हणजे विश्वास ठेवण्यासाठी मी शरीराचा एक तरी अवयव वापरतो म्हणजे वापरतोच. त्याशिवाय मी विश्वास ठेवू शकत. उदाहरण, जर एक माणूस बोलतो, संदेश ऐकतो की जर तू येशूवर विश्वास ठेवतो तर दुखनाईतावर हात ठेव म्हणजे दुखनाईत बरा होईल. तर आता जर हा विश्वास ठेवतो याला काय वापरावं लागेल? समजतं का नाही? जो हात वापरतोय त्या संदेशानुसार जो आपल्या शरीराला चालवत आहे तो आता कशाने चालतो? विश्वासाने. पण जेव्हा तो संदेश त्याच्याकडे येतो पण शरीर हलत नाहीये, तर तो आता कशाने चालतो माहितीये? कशाने चालतो? डोळ्याने. मग माझं शरीर कोणत्या संदेशानुसार जास्त हलते? दोन लोक मला संदेश देतात. एक माझी इंद्रिय देतात आणि एक प्रभूचं वचन देते. कशानुसार जास्त शरीर हलते? हा, इंद्रियानी. जर ते इंद्रियानी हलते तर मी आता विश्वासाने चालत आहे का मी मनाच्या इंद्रियावरच चालत आहे? इंद्रियावर चालत आहे. मग तो विश्वास आहे? नाही. पण ज्या वेळेला मी विश्वासाने चालत आहे त्यावेळेला मला इंद्रियाची गरज नाहीये, तर मी कशावर चालतो? जो संदेश भेटतो त्याच्यावर मी माझी इंद्रिय चालवतो. लक्षात ठेवा, मनाचा विश्वास हा इंद्रिय मला संदेश देतात आणि मी नंतर चालतो. पण अंतःकरणाचा विश्वास पहिला मला संदेश येतो आणि त्या संदेशावर माझी इंद्रिय नंतर चालतात. दोघांमध्ये फरक काय? मनाचा विश्वास पहिलं इंद्रिय मला संदेश देतात आणि त्यानंतर मी चालतो. बरोबर आहे का नाही? पण अंतःकरणाचा विश्वास पहिला संदेश येतो इंद्रियाकडून नाही, नंतर इंद्रिय चालतात. म्हणजे मनाच्या विश्वासात पहिली इंद्रिय चालतात, नंतर संदेश येतो. आणि अंतःकरणाच्या विश्वासात पहिला संदेश येतो, नंतर माझी इंद्रिय चालतात. लिहा. मनाच्या विश्वासात माझी इंद्रिय प्रथम कार्य करतात. माझी इंद्रिय प्रथम कार्य करतात व मला शब्द देतात आणि त्यानुसार मी माझ्या शरीराची काय आलं, काय बोलते? नाही ती काय बोलली? ओय थांब. अच्छा, मैसेज ओए है. ओए संदेश आला ओए. आणि त्यानुसार मी शरीराची इंद्रिय चालवतो. अंतःकरणाचा विश्वास सर्वप्रथम देवाचा शब्द येतो. देवाचा शब्द येतो आणि देवाच्या शब्दानुसार
आणि देवाच्या शब्दानुसार इंद्रिय कार्य करतात. लिहिलं? मग आता अजून आपण हे शिकवणार नंतर कसं काय विश्वासाने चालणं, कसं काय डोळ्याने चालणं. डोळे पण गरजेचे आहेत हा. नाहीतर एक काम करा, मी डोळे बंद करतो, माझ्या पाठी बसा गाडीवर, विश्वासाने पोचवतो भूत बंगल्याला. चालेल ना? कारण डोळे पण गरजेचे आहेत. ते कशासाठी? भौतिक राज्यात जगण्यासाठी. पण आत्म्यात जगण्यासाठी विश्वास. कारण विश्वास आत्मिक आहे, डोळे भौतिक आहेत. बरोबर आहे का नाही? मग आता आम्ही आत्मा आहोत का शरीर आहोत? आत्मा आहोत. कारण वचन सांगते. बरोबर आहे का नाही? मग आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का नाही आहे? हा? मग जर तुम्ही विश्वास ठेवता तर एकच गोष्ट आहे, धन्यवाद द्यायचा आणि बोलायचं, धन्यवाद येशू, माझ्यामध्ये तू वास करतो, तुझा आत्मा माझ्यामध्ये. आता विश्वासाने चालण्यासाठी अवयव हल्ला पाहिजे ना. मग माझ्याकडे मेसेज आला की तुझं शरीर पवित्र आत्म्याचं, मग मी विश्वास ठेवला कसं काय माहिती? शरीर कुठे हल्लं? मुख हल्लं ना. जीभ काय शरीराच्या बाहेरचा भाग आहे का आत आहे? नक्की ना. मग जीभ हल्ली, धन्यवाद दिला, म्हणजे मी काय केलं? विश्वास ठेवला. बरोबर आहे का नाही? जर मला सांगितलं तुझ्यामध्ये सामर्थ्य, तू जाऊन हात ठेव, मी गेलो आणि हात ठेवला, शरीर काय झालं? हल्लं. बरोबर. मग म्हणजे मी पण काय केला? विश्वास ठेवला. मी विश्वासाने चालू लागलो. बरोबर आहे का नाही? हालेलुया. तर कोण येते शेवटची प्रार्थना करायला? किती लोक विश्वास करतात पवित्र आत्मा तुमच्यात आहे? तो येऊ शकतो प्रार्थना करायला. कारण जर तो विश्वास ठेवतो, त्याला शरीर तर हलवायला लागेल, तेव्हाच तो विश्वासाने चालतो. जर तो लाजतो, विश्वास नाही करत, तर तो अजून पण डोळ्यानेच चालतोय. बरोबर आहे का नाही? मग या कोण येते शेवटची प्रार्थना करायला? जे शिकलो त्याला घेऊन या. मनीषा ताई, चालेल ना राजेश भाऊ? विश्वास विश्वास आहे. सर्वांनी डोळे बंद करा. धन्यवाद देते आबा बापा, धन्यवाद देत आहे प्रभू येशू ख्रिस्ता, व धन्यवाद देत आहे पवित्र आत्मा, की आम्हाला सुंदर असा दिवस तुम्ही आम्हाला दिलास, त्याच्याबद्दल तुला धन्यवाद. व आम्हा सर्वांना इथे तू सुखरूपपणे घेऊन आलास, म्हणून मी तुझे आभारी आहे. धन्यवाद देत आहे पिता, की जे काही तू आम्हाला शिकवलेलं आहेस विश्वासाबद्दल, जो विश्वासाचा आत्मा आमच्यामध्ये वास करत आहे, आणि जे काय तो आम्हाला सांगत आहे त्याप्रमाणे आम्हाला करायचं आहे, आणि ते आम्ही करत आहोत असा आम्ही विश्वास धरतो. म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे पिता, व मी ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करते. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया.